ऑपरेशन टायगरच्या शक्यतेवरती उद्धव ठाकरेंकडून शिक्कामोर्तब. ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जा. खासदारांच्या बैठकीत वक्तव्य. सोडून गेलेल्यांना पश्चाताप होईल, उद्धव ठाकरेंचा इशारा. माजी प्रधान सचिव अनंत कळसेंनी घेतली शिंदेंची भेट. शासकीय निवासस्थान नंदनवरवरती दोघांमध्ये चर्चा. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती. गिरगावातील पांढऱ्या पट्ट्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांवरती गुन्हा. सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई. फुटपाथवरती मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्याला मनसेचा विरोध. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल. 20 वर्षांनी होणार हत्येचा उलगडा. माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटलांवरती हत्येचा आरोप. नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीचं आज आंदोलन. अभिजित दिपकेंसह सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराज सहभागी होणार. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची आंदोलनातून मागणी. कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंवरती हल्ला. जयपूरमधील आंदोलनादरम्यान दिपकेंना मारहाण. सत्ताधारी घाबरले. आल्यानंतर अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. पुण्यात सीएनजी पीएनजीच्या दरामध्ये वाढ. एमएनजीएल कडून सोमवारी मध्यरात्रीपासून दरवाढ. पीएनजीच्या दरामध्ये 85 पैसे तर सीएनजीच्या दरात 1 रुपयांची वाढ. आरटीओ कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर. विविध प्रलंबित मागण्यांसाठी एल्गार. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांच्या रजिस्ट्रेशनसह अनेक कामं. साताऱ्यातील कोयना धरणातील पाणी ओसरलं. कोयना धरणातील जलसाठा 9 टीएमसी वरती. ग्रामदैवत मानाई देवी मंदिर स्पष्टपणे दिसतं. जूनचा पंधरवाडा संपला तरी सुद्धा पावसाची प्रतीक्षा. मुंबईसह उपनगरांमध्ये अद्याप पावसाचं आगमन नाही. पुढील काही दिवस स्थितीत बदल होणार नसल्याचा अंदाज. राज्यातील अनेक भागांमध्ये तीव्र पाणी टंचाई. नागपूर, अमरावती, संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण विभागात पाण्याची टंचाई. सध्या धरणात 23% पाणीसाठा शिल्लक. नाशिकमधून कोलंबोसाठी जाणारे कांद्याचे 65 कंटेनर परतले. शिपिंगच्या कंपनीच्या समस्येमुळे कांदा व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान. नियोजित वेळेमध्ये जहाज उपलब्ध न झाल्यानं कोट्यवधींचा फटका. नवी मुंबईमध्ये भरधाव कारची 7 ते 8 जणांना धडक. कळंबोलीच्या सेक्टर 1 परिसरातली घटना. अपघातातील जखमींमध्ये महिला, लहान मुलांचाही समावेश. शिर्डीमध्ये आणखी एका भोंदू. अशोक खरात गजाआड. भीती दाखवून दाम्पत्याकडून उकळले 51,000 रुपये. पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या. भारताची डीप स्ट्राईक क्षमता वाढली. लॉंग रेंज लँड अटॅक क्रूज मिसाईलची चाचणी यशस्वी. 1000 किलोमीटर दूरवरील लक्ष्य नष्ट करता येणार. डिझेल हवाई इंधनाच्या निर्यात शुल्कामध्ये वाढ. डिझेलवरती आता 14 रुपये निर्यात शुल्क. एटीएफ वरचं निर्यात शुल्क प्रति लिटर 12.50 रुपयांवर. युद्ध समाप्ती. ट्रम्प यांची कराराची घोषणा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार. ट्रम्प, फ्रान्स आणि इराणच्या अध्यक्षांनी व्हर्च्युअल पद्धतीने केली सामंजस्य करारावरती स्वाक्षरी. आता शुक्रवारी औपचारिक घोषणेची शक्यता. नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहता